नमस्कार मित्रांनो, मे महिन्यात तुमचे स्वागत आहे. जीवनात ज्या भावनांवर मात करणे अत्यंत कठीण आहे त्यापैकी एक म्हणजे राग. पवित्र शास्त्रातील इफिस्करास पत्र 4:26 ह्या वचनात म्हटले आहे, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. राग योग्य वेळी आवरला नाही तर तो पापात पाडू शकतो. ते दुखावणारे शब्द, तुटलेले संबंध, सूड भावना आणि खोल भावनिक वेदना निर्माण करू शकतात. राग येतो तेव्हा या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, थांबा. तुम्ही रागाच्या भरात जे पाऊल उचलू पाहता ते त्वरित थांबवा. तुमच्या मनातील विचार व्यक्त करू नका. ईमेल किंवा मेसेज लिहू नका आणि घाईघाईत प्रतिसाद देऊ नका. फक्त थांबा. दुसरी गोष्ट, विचार करा. तुमच्या अंतःकरणाचे परीक्षण करा. स्वतःला विचारा, मला खरोखर कशाचा त्रास होत आहे. लोकांविरुद्ध प्रतिक्रिया देण्याऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करा. तिसरी गोष्ट, शोधा. प्रार्थनेत देवाकडे मागा. त्याच्या पुढे आपले अंतःकरण मोकळे करा. त्याच्याकडून मार्गदर्शन, ज्ञान आणि शांती मागा. मित्रांनो, मनात राग धरून ठेवल्याने सैतानाला आपल्या जीवनात कार्य करण्यासाठी वाव मिळतो. म्हणून सावध रहा. सूर्य मावळण्यापूर्वीच तुमचा रागही संपला पाहिजे. आनंदी रहा, प्रसन्न रहा, शांततेत रहा. हा मे महिना शांतीचा आणि आशीर्वादाचा हो.